खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग काही दिवसात सुरू होणार आहेत। बियाणे खरेदीसाठी आता शेतकरी कृषी दुकानात जे आहे ते दाखल होताना आपल्याला दिसत आहे आणि या बियाणे खरेदीसाठी पैसे म्हणून जे आहे ते आता पैसे हवे म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतमाल जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणत आहे। सध्या मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या बाजार समितीमध्ये जर आपण पाहिलं तर शेतमालाची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। प्रामुख्याने या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता जर आपण तर तूर असेल, सोयाबीन आणि काही प्रमाणात हरभरा जो आहे तो विक्रीसाठी दाखल होत आहेत। याच माल विक्रीतून जे आहे ते शेतकरी आपल्या शेतात पेरणीसाठी बियाणे खरेदी करत असतात आणि त्यासाठी जे आहे ते आता शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी लगबग सुरू झालेली आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून जी आहे ती अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जी आहे ती ओळख आहे। मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर या बाजार समितीमध्ये जे आहे ते शेतमालाची आवक जी आहे ती घटलेली होती, परंतु आता मागील 8 ते 10 दिवसांपासून जे आहे ते शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाढलेली होती। पूर्वी जर आपण पाहिलं तर 2000 ते 3000 क्विंटल सोयाबीनची दररोज आवक होती, परंतु आता ती आवक जवळपास 6000 क्विंटलवर गेलेली आहे। दुसरीकडे हरभराचं जर आपण पाहिलं तर हरभरा देखील 2000 क्विंटल जो आहे तो बाजार समितीमध्ये रोज येत होता, परंतु आता हरभऱ्याची देखील आवक 4000 क्विंटलच्या पुढे गेलेली आहे। तुरीच्या आवकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। दुसरीकडे आवकमध्ये वाढ झाली असली तरी मात्र दरांमध्ये मात्र फार वाढ झालेली आहे। सोयाबीनचे दर जर आपण अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहिले तर 4300 ते 4400 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे दर आहेत। तुरीचे दर 11500 ते 12200 रुपयापर्यंत आणि हरभरा जर आपण पाहिलं तर 6000 ते 6500 रुपयांपर्यंत दर जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या मालाला शेतमालाला मिळतो। त्यामुळे भाववाढीची अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी हा शेतमाल आपल्या घरी ठेवलेला होता, परंतु भाववाढ काही झाली नाहीत, अपेक्षित भाववाढ मिळाली नाही। त्यामुळे पर्याय आता शेतकऱ्यांसमोर आला आणि त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विकायला आणत आहे। या विकलेल्या मालातून जे पैसे येतील त्या पैशातून शेतकरी आपल्या शेतीसाठी जे आहे ते खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करणार आहेत। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।